नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. जय भवानी मित्रमंडळ आझादनगर नंबर 2 ठाणे यांच्या वतीने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. सन 1987 साली सदर मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाचे हे 38वे वर्ष आहे. दरवर्षी अशाच प्रकारे ज्वलंत व जनजागृतीपर विषय घेऊन मंडळाच्या वतीने येथे देखावे साकारण्यात येतात. जय भवानी मित्रमंडळाने यावर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी हा ज्वलंत विषय घेऊन त्याच्या माध्यमातून देखावा साकारलेला आहे. यामध्ये त्यांनी नुकतेच मुंबई व इतर ठिकाणी होर्डिंगमुळे झालेले अपघात, लोणावळा येथील पर्यटनस्थळी धबधब्यावर झालेला अपघात, पावसातून पूल ओलांडताना झालेला अपघात, तसेच धबधब्याच्या ठिकाणी धोकादायक पद्धतीने रील बनवताना झालेले अपघात, अशा प्रकारे पाण्यात जवळचा निष्काळजीपणा नागरिकांच्या जीवावर बेततो अशा विविध घटना त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून साकारल्या आहेत. यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यावेळी सदर मंडळाच्या वतीने सत्यनारायण महापूजेचं देखील आयोजन करण्यात आलं होतं. भाविकांनी येथे श्रींच्या दर्शनासाठी उपस्थिती लावून तीर्थप्रसादाचा देखील लाभ घेतला. यावेळी ठाणे शहरातील राजकीय, सामाजिक व इतर क्षेत्रातील मान्यवरांनीही या मंडळाला भेट दिली. सदर उत्सवाविषयी जय भवानी मित्रमंडळाचे अध्यक्ष, शिवसेना शाखा प्रमुख सतीश नारायण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी याबाबतची अधिक माहिती दिली आहे. मृत्यू झाला. ती फक्त रील स्टार नसून चार्टर्ड अकाउंटंटही होती. पावसाळी पर्यटनाच्या आकर्षणाने रील बनवण्याच्या नादात निष्काळजीपणामुळे आपला जीव तिने गमावला. यामधून पर्यटक काही धडा शिकतील ही अपेक्षा करूया. माझं नाव आहे रिषभ धामनसकर. आपल्या मंडळाचं नाव आहे जय भवानी मित्र मंडळ आणि आपलं आता हे 38वं वर्ष आहे. आणि आपण ह्या वर्षी निष्काळजीपणामुळे होणारी जीवितहानी असा विषय आणलेला आहे यावर्षी समाजासाठी. आणि या डेकोरेशनच्या तर्फे आम्ही समाजाला हे सूचित करू इच्छितो की आपण निसर्गाचा आनंद लुटताना आपल्या स्वतःच्या जीवाची काळजी घेतली पाहिजे, शासनाच्या नियमांचं पालन केलं पाहिजे आणि स्वतःची काळजी घेतली पाहिजे, असा आम्ही थोडक्यामध्ये संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी आपण पाहू शकता डेकोरेशनमध्ये घाटकोपरची दुर्घटना आहे जी फ्लेक्स पडण्यामुळे लोकांची जीवितहानी झालेली आहे. आणि माणगावची दुर्घटना सुद्धा झालेली आहे. कारण आता सध्याची जी युवा पिढी आहे ती टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स झालेली आहे. काय मॉडर्न टेक्निक्स वापरत आहेत प्रसिद्धी मिळवण्यासाठी. पण त्याच्यामध्ये निसर्गाचा आनंद घेताना काही गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, ती त्यांच्याकडून होत नाहीये. आणि मग ते स्वतःचा जीव गमावून व्यक्ती तर जाते पण त्याच्या मागे बाकीच्यांना सुद्धा त्याचा त्रास भोगावा लागतो. तर माणसांनी आपल्या स्वतःची पण काळजी घेतली पाहिजे. आणि जर माणूस स्वतःची काळजी घेईल तर त्याच्यामुळे सगळ्या आनंदी खुशात राहू शकतात, असं आम्ही या डेकोरेशन मधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. कोळबाळ मित्रमंडळाने यावर्षी गणेशोत्सवामध्ये एक नाविन्यपूर्ण आणि पर्यावरणपूरक सजावट केली आहे, ज्यामध्ये मोती आणि मण्यांचा वापर करून एक भव्य काल्पनिक मलाची रचना साकारली आहे. या सजावटीमध्ये भारतीय परंपरेचा पाया घटक असलेली मण्यांची कला वापरण्यात आलेली आहे. मूर्तिकार दीपक चंद्रकांत गोरे यांनी शाडू मातीपासून ही मूर्ती साकारली आहे, जी पूर्णपणे पर्यावरण स्नेही आहे.
अथर्ववेदामध्ये उल्लेख केलेल्या मण्यांच्या विविध प्रकारांचा आणि त्यांच्या औषधी गुणधर्मांचा संदर्भ देत मंडळाने यावर्षीच्या देखाव्यासाठी मण्यांची अनोखी सजावट केली आहे। सजावटीसाठी 300 किलो मणींचा वापर करण्यात आला आहे, ज्यामध्ये 6 रंगाचे 1,20,000 नग मणी वापरले गेले आहेत। या संपूर्ण सजावटीचे कार्य कोलबाड मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांसह महिला आणि लहान मुलींनी केलं आहे। संपूर्ण सजावट भारतीय परंपरेतील मोती आणि मण्यांच्या कलाकुसरीतील समर्पित असून त्यातून गणेश उत्सवाच्या पारंपरिक आणि सांस्कृतिक महत्त्वाचा सन्मान करण्यात आला आहे। सर्वांनी बसून घ्या, कारण मागच्यांना दिसत नाही असं तुम्हाला खुर्च्या असतील तर ते खुर्च्या मांडून घ्या, किंवा आपल्यामुळे कोणाला प्रोग्राम दिसणार नाही असं उभं राहू नका। कोलबाड मित्र मंडळ आमच्या यावर्षी मंडळाचे 43वे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्ही नाविन्यपूर्ण असा देखावा सादर करतो आणि पर्यावरणपूरक असा देखावा असतो। यावर्षी आम्ही मणी आणि मोत्यांपासून एक सुरेख असा महल सादर केलेला आहे। त्यात लाकडाचा वापर आणि पेपरचा वापर करून आम्ही तो पर्यावरणपूरक असा देखावा सादर केला आहे। त्याला आम्हाला 300 किलो मणी आणि मोती लागलेले आहेत आणि जवळजवळ 1,20,000 मण्या एवढ्या लागलेल्या आहेत त्या देखाव्याला। आणि आमची श्रींची मूर्ती पण शाडू मातीची आहे आणि ती पण पर्यावरणपूरक आहे। आम्ही पर्यावरणपूरकाचा भान ठेवूनच आम्ही दरवर्षी देखावा सादर करतो आणि हा देखावा आम्ही असे बाहेरचे कमर्शियल असे कोण आर्टिस्ट नाही आहे, तर मंडळातले महिला, मंडळातले सभासद, लहान मुलं यांच्या माध्यमातून आम्ही हा देखावा सादर केलेला आहे। मंडळाच्या माध्यमातून आम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार आणि मोतीबिंदू शिबिर, आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर या दर एक वर्षभर आमचा हा कार्यक्रम चालू असतो। उदयनगर पाचपाकडी येथे 26 जानेवारी 1979 रोजी काही तरुणांनी एकत्र येऊन विधायक उद्देश ठेवून गणेशोत्सवाची सुरुवात केली। फक्त गणेशोत्सवापुरते मर्यादित न राहता या तरुणांनी सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात आपला झेंडा रोवला। त्यामुळे 46 वर्षापूर्वी लावलेला नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा वेलू गगनाला भिडला आहे। आज हा गणेश उत्सव ठाण्याचा राजा म्हणून राज्यभर ओळखला जात आहे। यावर्षी विष्णू दशावतार साकारणाऱ्या ठाण्याचा राजा अर्थातच नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने सन 1979 पासून शहीद स्मारक, राजवाडा, महाराष्ट्राचे संस्कृती दर्शन, हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला काश्मीरमधील चरार ए शरीफ दरगाह, स्वातंत्र्यानंतरचा भारत, स्वातंत्र्य लढ्यातील ठाणे शहर, मराठी माणसा जागा हो, भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारी कलाकृती युवा शक्ती, गणेश दरबार, मीनाक्षी मंदिर, गुफा मंदिर, पार्वती महल, राजस्थानी कलाकृतीचे दर्शन घडवणारा महल, जोधा अकबर महलाची प्रतिकृती, सुवर्ण स्वर्ग अशा वैविध्यपूर्ण सजावटी साकारून केवळ राज्यातच नव्हे तर देशात गणेशोत्सवाची प्रबोधनात्मक परंपरा पोचवली आहे। ही परंपरा पोचवित असतानाच या मंडळाचे प्रमुख सल्लागार माजी मंत्री आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सामाजिक कार्यामध्येही आपला ठसा उमटवत आहे। राज्यात निर्माण झालेली आपत्ती असो, गोरगरीब आदिवासी समाजाच्या अडीअडचणी असो, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक समस्या असो, आरोग्य शिबिरे, मंडळाचे कार्यकर्ते हिरहिरीने पुढे येऊन स्वतःला सामाजिक कार्यात झोकून देत असतात। मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार, कार्याध्यक्ष प्रदीप कांबळे, उपाध्यक्ष संदेश प्रभू, सरचिटणीस रमेश चौधरी, खजिनदार दीपक भागरथ आणि त्यांचे सहकारी गेली अनेक वर्षे सामाजिक समता, सर्व धर्म समभाव याच संकल्पनेवरती प्रबोधनाचा वारसा पुढे नेत आहेत। तमाम ठाणेकरांना आवाहन करतो, विष्णू भगवंतांची 8 रूपे तुम्हाला इथे पाहायला मिळतील। हा जो देखावा ह्या मंडळाने उभारलेला आहे, मला नाही वाटत ह्या ठाणा किंवा त्याच्या आसपासच्या परिसरात
अशा देखाव्याचं कुणी साकारलेलं असेल. खूप सुंदर असा देखावा आहे, खूप सुंदर साकारलेलं आहे. हे मला तर तमाम ठाणेकरांना मी आवाहन करतो की आपण नक्की या वेळात वेळ काढून बघून जा, आमच्या राजाचं दर्शन घेऊन जा. धन्यवाद. मी संदीप केशव पवार, नरवीर तानाजी सार्वजनिक गणेश मंडळाचा अध्यक्ष. गेली 46 वर्ष हा गणेशोत्सव अतिशय धूमधडाक्यात गुण्यागोविंदाने या ठिकाणी सादर करत आहे. मंडळाचे प्रमुख सल्लागार व मार्गदर्शक डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि यांच्या आशीर्वादाखाली हा उत्सव गेली 35 वर्ष साजरा होत आहे. यावर्षी मंडळाने विष्णूचा रूप दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. दरवर्षी आम्ही अनेक प्रकारे अनेक अलग अलग उत्सव या ठिकाणी देखावे सादर करत असतो. या ठिकाणी लोकांचा खूप आम्हाला प्रतिसाद मिळत असतो. त्याच्यावर आम्ही यानंतर गांधी सप्ताह होतो. गांधी सप्ताहामध्ये आम्ही स्वच्छता अभियान राबवतात मुलं सर्व. ऐन दिवाळीमध्ये आम्ही अतिशय दुर्गम भागात जाऊन आदिवासींच्या यांना फराळाचं वाटप करतो. आम्ही सर्व मनाचे कार्यकर्ते घरी दिवाळी करतात, त्यांच्यामध्ये त्यांच्या समक्ष जाऊन आम्ही दिवाळी साजरी करत असतो. गोरगरीब विद्यार्थ्यांना वया वाटप असू दे किंवा इतर काही अडचणी असतात, त्यांचे फीचं काही अडचणी असतील तर ते मंडळातर्फे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करतो. कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या 35 वर्षीय सोमनाथ सादगीर याची काल रात्री 10च्या सुमारास धारदार शस्त्राने हत्या केल्याची घटना घडली आहे. निर्घृणपणे ही हत्या करण्यात आली आहे. त्याच्या मृतदेहाचा शिरच्छेद करून बाजूला ठेवण्यात आले होते. उपस्थित रहिवाशांच्या वतीने असं यावेळी सांगण्यात आलं की रात्री 10च्या सुमारास सुपरवायझर सोमनाथ सादगीर व सिक्युरिटी गार्ड प्रसाद कदम हे दोघेजण लोढा अमरा सिंगनेट या शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या टेरेसवरती रात्री 10 वाजता जेवणासाठी सोबत गेले होते. जेवणही केलं. त्यानंतर दोघांमध्ये काही कारणावरून वाद झाला. त्यानंतर त्यांच्यामध्ये आपापसात वाद झाला आणि त्यानंतर धारदार शस्त्राने वार केल्याची घटना घडली. सकाळी शेजारील इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाला सदर घटना नजरेस पडली असता त्यांनी त्वरितच पोलिसांना माहिती दिली. सदर बातमी कळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले व त्यानुसार त्यांनी पंचनामा केला. नंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवून आरोपीचा शोध सुरू केला. यावेळी घटनास्थळी पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी जाऊन पाहणी केली आणि याबाबतची अधिक माहिती दिली. पोलीस स्टेशन कापूरबावडीच्या हद्दीमध्ये लोढा अमारा बिल्डिंगच्या टेरेसवर सोमनाथ सादगीर अंदाजे वय 35 वर्ष याचा मृतदेह मिळून आला. प्राथमिक तपासामध्ये रात्री 10 वाजेच्या दरम्यान त्याच्यासोबतचा जो सहकारी कामगार आहे याने त्याचा खून केल्याचं निष्पन्न होत आहे. त्या अनुषंगानं पोलीस गुन्हा दाखल करत आहेत आणि पुढील तपास आम्ही करत आहोत. लोढा हमारा के सीनेट 1 में हुआ है, शॉपिंग कॉम्प्लेक्स है लोढा का. यहाँ पे एक सिक्योरिटी गार्ड ने सुपरवाइजर का कुछ मर्डर कर दिया है. ये हुआ है, रात की टाइम हुआ है, बाकी ऐसा मालूम पड़ रहा है. कुछ इतनी जानकारी नहीं है. डीसीपी साहब आए, वो अपना इन्विटेशन करके चले गए. अभी संदेश देंगे, यहाँ के जो मैनेजमेंट कमेटी है वही देगी, अपने को इतना जानकारी नहीं है. हम लोढा हमारा के रहने वाले हैं. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.